आमच्या पक्षातर्फे आम्ही 4 महिला आणि 3 पुरुष आम्ही नगर अध्यक्ष सगट जनतेने आम्हाला सर्वांना चांगल्या मताने निवडून द्यायला पाहिजे, भरभरून मताची प्रतिसाद दिला पाहिजे। खुलताबाद शहर के नगर पालिका इलेक्शन में हम नगर अध्यक्ष के लिए खड़े हैं। हम जो सुविधा जनता को लगती है उस सुविधा देने का काम करेंगे। रोड, आरोग्य, पानी, चीजों के लिए हम बांधित रहेंगे उनके लिए, पब्लिक के लिए। सर, गांव में ऐसी कौन सी मोटी समस्या है जो अभी तक उसका निवारण हुआ नहीं और आप नगर अध्यक्ष बन जाते हैं तो सबसे पहले उसको प्राधान्य देंगे? पानी की समस्या सबसे बड़ी है। यहाँ पे पाइपलाइन बहुत पुरानी हो गई, कम से कम 25-35 साल पुरानी पाइपलाइन है। यहाँ पे पानी 3-4 दिन को आता है, पानी धरण में होने के बाद भी पानी पहुंचता नहीं आता। सर, खुलताबाद में देखने में आता है कि जहाँ जो सीजरी का पेशेंट होता है, दूसरे भी बीमारियों को जो पेशेंट होता है, तो उसकी खुलताबाद में सुविधा नहीं है। वो तो संभाजीनगर, औरंगाबाद जाना पड़ता है या कंदर जाना पड़ता है। क्या वजह है सर कि अभी तक यहाँ हॉस्पिटल का निर्माण नहीं हुआ? सर, हॉस्पिटल है मगर वहाँ यहाँ पे डॉक्टर ही ये पे रहते नहीं, वो वजह से यहाँ पे थोड़ा सा कुछ हुआ क्या बस एम्बुलेंस सीधा औरंगाबाद, कन्नड या फुलंब्री ऐसा भागना पडता। अच्छा, पर्यटनासाठी ज्या सुविधा लागतात त्या सुविधा पुरवावी त्यांना। आणखीन काय काय समस्या आहे सर म्हणजे गावात की तुम्ही त्याचं निवारण करणार? गावाला एक बायपास पाहिजे, गावात रस्त्याच्या थोड्याशा समस्या आहेच अजून, आणि थोडेसे मोठे गावाचा मेन रोड आहे हा फार छोटा आहे, हा मोठा व्हायला पाहिजे, ड्रेनेज झालं पाहिजे। सर, जनतेला काय आवाहन करणार की तुम्ही नगर अध्यक्ष जे निवडणूक मध्ये रिंगणात आहे तो जास्तीत जास्त तुमच्या हक्काने मतदान करा? आता याच्यामध्ये जवळजवळ 1235-40 घरं हे भाडेपट्टे याच्यामध्ये आहे। वक्फ बोर्ड म्हणतं आमचं आहे, फॉरेस्ट म्हणतं आमचं आहे, आणि वस्ती जवळजवळ 40 वर्षापासून ते लोक इथं राहतात, आणि त्यांना ते म्हणतात असं की त्यांना ते आता त्यांनी त्यांचा 14 पासून टॅक्स बंद केला, अगोदर त्यांनी 20 वर्ष टॅक्स घेतला, 20-25 वर्ष। सर, आपलं नाव आणि आपल्या पक्षाचं नाव सांगा। माझं नाव बाबासाहेब काशीनाथ बारगड आणि पक्षाचं नाव शिंदे सेना। मी किशोर कुकलारे, आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय बाबासाहेब भू बारगड हे पक्षाच्या वतीने जाहीर झालेले आहेत। आणि वास्तविक पाहता हे एक ऐतिहासिक शहर आहे। छत्रपती संभाजीनगरला लागून रत्नापूर खुलताबाद शहर एकदम जवळ आहे। इथं ही भूमी संताची आणि सुफी संताची भूमी आहे। इथलं भारतातलं सुप्रसिद्ध असं भद्रा मारुती संस्थानचे जे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी काशीनाथ दादा बारगड, त्यांचे बाबासाहेब भू बारगड हे चिरंजीव आहेत। आणि दादांचं या शहरात भद्रा मारुतीसाठी फार मोठं योगदान आहे। त्याची इतिहासात नोंद राहील, आणि दादाचा वारसा पुढे नेण्यासाठी भद्रा मारुतीला जो भक्त परिवार जिल्ह्यातून, राज्यातून, देशातून येतो त्यासाठी एक बायपास रस्त्याची गरज आहे। ही बरीच जुनी मागणी आहे, परंतु आता जे आपले शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे नगर विकास मंत्री आहेत, त्यांच्या वतीनं आम्ही या शहरात बाबासाहेब भू बारगड नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे, आणि इतर 6 उमेदवार वेगवेगळ्या प्रभागातून जबरदस्त आणि एकदम ताकदीने ही निवडणूक लढवत आहोत। आणि आदरणीय आमच्या जिल्ह्याचे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, खासदार संदीपानजी भुमरे साहेब हेही जबरदस्त यांचा एक ताकद आहे, आणि मोठ्या प्रमाणात या शहराला निधी उपलब्ध करून देणार आहे। कारण इथं पर्यटनाच्या दृष्टीने फार मोठ्या युवकांना रोजगाराची संधी मिळू शकते। एक
मोठं आमच्या पक्षाला जनतेने भरभरून मदत करावी, निवडून द्यावं, या शहराचा सर्वांगीण असा विकास होईल या अशी मी पक्षाच्या वतीने खात्री देतो. धन्यवाद. थांबतो. सर महिलांना आम्ही 3 तिकीट दिले 6 पैकी, म्हणजे महिलांनाही समान संधी दिलेल्या आहेत. आणि ज्या वेळेस आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे. महाराष्ट्रात त्यांनी जे झुंजारपणे काम करतात ते रात्रीच्या 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत, त्याचं आम्हाला आमच्या नेत्यावर महाराष्ट्राच्या जनतेचं, लाडक्या बहिणीचं, लाडक्या भावाचं, शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं सर्वांचंच प्रेम आहे. आणि त्याचा आमच्या पक्षाला निश्चितपणे फायदा होणार आहे याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. धन्यवाद. पहिला तर मला जे कुकलदारे बापूंनी जे सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब जे काम करतात त्या पद्धतीने आम्हाला काम करण्याला आणि कुठल्याही निधी आणायला अडचण येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जो प्रभाग क्रमांक 1 आहे जिथं दरदरी बख्श ही दर्गा आहे, यात दरवर्षी उरूस हा वार्षिक सण असतो तिथला. तिथे 5 ते 8 दिवस इतका त्रास आहे म्हैसमाळवासियांना जाण्या येण्यासाठी. तो आम्ही बायपास आमच्या वार्डमधून स्पेशल करण्याचा हे करू. आणि जे वार्डमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचं म्हणणं आहे की जागा आमची, वकफ बोर्डचं म्हणणं आहे आमची आहे, ती आम्ही साधारणतः आमच्या वतीने जितकं होईल तितकं लोकांना घरकुल आणि जागा त्यांच्या टॅक्स भाड्यापावत्या वगैरे सुरू करण्याचा प्रयत्न करू. काय नाव आहे आपलं? उमेश बारगळ. आणि माझी उमेदवारीसाठी आई उभी आहे शारदाबाई भिवसन बारगळ.